प्रत्येक यशस्वी माणसाची एक स्ट्रगल स्टोरी असते, जी त्याला यशस्वी होण्याआधी जगावीच लागते. जर तुम्ही सध्या आयुष्याच्या अशा फेजमध्ये असाल जिथे तुम्हाला स्ट्रगल करावा लागत आहे, तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तुमची स्ट्रगलिंग स्टोरी आणि तुमच्या यशाची स्टोरी तुम्ही लिहित आहात. कारण ज्या माणसाच्या आयुष्यात स्ट्रगल नाही, त्या माणसाच्या आयुष्यात यश नाही किंवा मिळालेल्या यशाला किंमत नाही. म्हणून आजचा जो स्ट्रगल आहे त्याच्यावरती रडत बसण्यापेक्षा उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुम्ही ही स्टोरी किती अभिमानाने सांगाल याचा विचार करा. कदाचित तुमचं दुःख जे आहे, तुमचा त्रास जो आहे, तो काही प्रमाणात का होईना कमी होईल. आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी फार खास असणार आहे, जे लोक आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी बनवून दाखवायचं आहे, इतरांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे, किंवा आत्तापर्यंत ज्या दारिद्र्यात आपण खितपत पडलेले आहोत त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, आपल्या आईवडिलांना त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, असा विचार करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खास होणार आहे. कारण आज हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो फक्त तुम्हाला मोटिवेट करणार नाही आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्यातल्या ज्या क्षमता आहेत त्या दाखवून देईल. आणि जिथे जिथे तुम्हाला स्वतःबद्दल डाऊट निर्माण होतो, ज्याला आपण सेल्फ डाऊट म्हणतो, तो डाऊट तुमचा किंवा मी हे करू शकेन का, हा जो काही एक प्रश्न तुम्हाला त्रास देतो, त्या प्रश्नातून तुम्हाला हा व्हिडिओ बाहेर काढेल आणि त्यासोबतच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल जिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची सगळी धडपड चालू आहे. आता अगदी साधं उदाहरण देते. तुम्ही अभ्यासाला बसलात किंवा मे बी तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात असाल जिथे तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, जिथे तुम्हाला सराव करण्याची गरज आहे किंवा तुम्हाला तुमचं काम करण्याची गरज आहे. पण बऱ्याचदा एक अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे आपल्याला सगळं सोडून द्यावंसं वाटतं, जिथे असं वाटतं की यार नाही आता होते, माझं मन नाही आहे, माझी इच्छा नाही आहे, मला कंटाळा आला आहे, माझं शरीर गिवअप करतं आहे किंवा म्हणजे तुमचं माइंड ब्रेन काहीच चालत नाही, कंटाळा येतो. कधी कधी असं वाटतं की किती दिवस रोज तेच 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 रडगाणं रडत बसायचं आहे. एक साधा सिंपल प्रयोग करून पहा. कुठलीही एखादी मूवी पाहायला घ्या. जर तुम्ही 3 तास एका जागी बसून तो पिक्चर जर कंप्लीट करू शकत असाल, ती मूवी जर कंप्लीट करू शकत असाल, तर तो पिक्चर बघून झाल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की हा पिक्चर पाहण्यासाठी, ही मूवी पाहण्यासाठी जर मी 3 तास एका जागी बसून राहू शकत असेन, जर मी इथे माझा इंटरेस्ट टिकवून ठेवू शकत असेन, तर निश्चितपणे अभ्यासासाठी 3 तास बसणं किंवा जी गोष्ट मी करत आहे ते काम करण्यासाठी 3 तास बसणं ही माझ्यासाठी अवघड आणि अशक्य गोष्ट नक्कीच नाही आहे. हा प्रश्न स्वतःला खरंच विचारा. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत गप्पा मारताना, फोनवरती बोलताना किंवा बाहेर कुठेतरी गेल्यानंतर जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल, तर निश्चितपणे तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की तुम्ही एका जागी बसून तुमचा जो सिलेबस आहे, त्याच्यातले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते एका सिटिंगमध्ये कंप्लीट करू शकाल. प्रश्न फक्त इंटरेस्टचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही आहे. चला, बरेच जण म्हणतील मॅडम हे सगळं समजतं आम्हाला, करावंसंही वाटतं, पण जेव्हा ॲक्च्युली करायला घेतो तेव्हा मन नाही मानत. बरेच जण असं म्हणतात की तुम्ही अभ्यास करत असाल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची आहे, तर त्याच्यासाठी तुमच्यासमोर नेहमी पॉझिटिव्ह कोट्स जे आहेत ते लिहून ठेवा. पण याच्या बाबतीत माझं मत थोडंसं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी तर अर्थातच लिहायला पाहिजेत, त्या पॉझिटिव्ह गोष्टी नेहमी तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजेत, पण त्यासोबत त्या निगेटिव्ह गोष्टीसुद्धा लिहून ठेवा, ज्या निगेटिव्ह गोष्टींनी तुम्हाला नेहमीच आतमधून कुठेतरी असं पेटून उठवलेलं आहे की नाही, ही गोष्ट तुला करून दाखवायची आहे. बऱ्याचदा तुम्ही हा अनुभव घेतला असेल की काही लोकांनी सतत तुम्ही कसे काहीच कामाचे नाही आहात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला असेल. बऱ्याचदा काही लोकांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला असेल, इतर लोकांसमोर तुम्हाला अपमानित केलं असेल, किंवा बऱ्याचदा काही लोकांनी तुम्हाला आणि तुमच्यातल्या क्षमतेला चॅलेंज केलं असेल. ही जी विधानं असतात ना, हे जे ट्रिगर पॉईंट असतात ना, ते नेहमी डोळ्यासमोर ठेवा. तो प्रसंग नेहमी डोळ्यासमोर ठेवा. किंवा ज्या क्षणी तुम्ही हा डिसिजन घेतला होता की तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, तुम्हाला काहीतरी बनवून दाखवायचं आहे, किंवा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एक ठराविक गोष्ट अचीव करायची आहे, तो पॉईंट आठवा की हे मी का ठरवलं होतं
आणि ती एक गोष्ट जर सतत तुमच्या डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. दुसरं एक उदाहरण मला द्यायचं होतं ते म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा ती तुम्हाला कठीणच वाटते. बऱ्याचदा तर एखादी गोष्ट आपल्याला अशक्यसुद्धा वाटते. तुम्ही खूप सगळे व्हिडिओज यूट्यूबवरती पाहत असाल, बऱ्याचदा न्यूजमध्ये काही गोष्टी पाहत असाल. अगदी तेही जरी सोडून दिलं, तुम्ही अगदी साधा डोंबाराचा खेळ जरी पाहिला तरी तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की एखादी छोटीशी मुलगी किती सराईतपणे दोरीवरून चालते, कसं काय जमतं तिला? एखादं लहानसं मूल ते त्या दोरीवरून कसं काय चालू शकत असेल? किंवा एखादा त्यांच्याच टीममधला सदस्य हा उलटसुलट कशा उड्या मारत असेल? हे सगळं कसं जमतं त्या लोकांना? सरावाने जमतं. आणि तो सराव करण्यासाठी स्वतःला तयार करणं आणि त्याच्यामध्ये टिकवून ठेवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्यापैकी व्हिडिओ पाहणाऱ्यामध्ये बऱ्याचशा फिमेल असतील, बऱ्याचशा मुली असतील. त्यांनी हा अनुभव नक्की घेतला असेल. तुम्हाला जेव्हा भाकरी बनवायला शिकायचं असताना क्वचितच एखादी स्त्री किंवा एखादी महिला किंवा एखादी मुलगी अशी पाहायला मिळेल जिला भाकरी करताना पोळलेलं नाही आहे. प्रत्येक मुलीने हातावरती कधी ना कधीतरी इथे एक चट्टा जो असतो तो अनुभवलेला असतो आणि तो जो चट्टा असतो तो असतो तवा पोळल्याचा. कारण भाकरी जेव्हा तव्यावरती अलगद उचलून सोडायची असते त्यावेळेला बऱ्याचदा तव्याचा चटका बसतो. अगदी ज्याला व्यवस्थितपणे भाकरी बनवता येते त्यांनी सुद्धा हा अनुभव घेतलेला असतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भाकरी बनवायला घेतली होती तेव्हा ती तुम्हाला जमली होती का? तुम्हाला ते भाकरीचं पीठ मळायला जमलं होतं का? तो दिवस आठवा. पण आत्ता मात्र तुम्ही अगदी गप्पा मारत मारत दुसरं काम करत करत इकडे तिकडे पाहत पाहत छानशी भाकरी तयार करू शकत असाल. हे कशामुळे जमलं? फक्त सरावामुळे जमलं. सुरुवातीला अशक्य वाटणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही सरावाने साध्य करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती तितकी मेहनत घेणं हे गरजेचं असतं. पण आपल्याला एक घाणेरडी सवय असते. आपण कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की आपण फक्त कारणं देतो. हे मला जमणार नाही, हे माझ्यासाठी योग्य नाही, मी याच्यासाठी बनलेलेच नाही आहे. एकदा कधीतरी स्वतःला चॅलेंज करून पहा. मला जमणार नाही असं म्हणण्याऐवजी कसं जमत नाही पाहू असं म्हणून पहा. कदाचित धडपडाल, पहिल्याच वेळी नाही जमणार. जे मी तारेवरच्या कसरतीचं उदाहरण दिलं, दोरीवरून चालण्याचं उदाहरण दिलं, तुम्हाला काय वाटतं ज्यावेळेला ती लहान मुलगी पहिल्यांदा दोरीवरती उभी राहत असेल त्यावेळेला तिला सक्सेसफुली ती दोरी पार करून जाता येत असेल का? ती कितीतरी वेळा त्या दोरीवरून पडलेली असेल, पण तिने शेवटी प्रयत्न करून सराव करून ती कला आत्मसात केलेली असते. आणि आपण सगळे त्या दोरीवरून चालणाऱ्या मुलीकडे पाहून तोंडात बोटं घालत असतो. तुम्ही कधी ना कधीतरी सर्कसीचा खेळ पाहिला असेल. सर्कसीत असणारे बरेचसे लोक ज्यावेळेला ते उलटसुलट उड्या मारतात किंवा उंच उंच झोके घेतात किंवा एका झोक्यावरून दुसऱ्या झोक्यावरती अलगदपणे जातात, शिड्या चढतात, हे सगळं पाहून आपल्याला वाटतं यांना कसं जमत असेल, म्हणजे हे शक्यच नाही आहे. किंवा त्यांचे जे बॅलन्सिंगवाले टास्क असतात ते पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती हे करूच कसं शकते. तुम्हाला काय वाटतं की सर्कशीत काम करणारे जे लोक असतात त्यांनी अगदी पहिल्या प्रयत्नात हे सगळं साध्य केलेलं असतं का? की कुणीही उठून चला मला सर्कशीत काम करायचं आणि मी हे करून दाखवेन असं म्हटलेलं असेल का? नाही. ते हजारदा पडले असतील, धडपडले असतील, कितीदा त्यांना लागलं असेल, जखमा झाल्या असतील, पण त्यांच्याकडे असणारा त्यांच्या स्वभावातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे नेव्हर गिव्ह अप. मी हे करून दाखवेन तोपर्यंत मी हे सोडणार नाही. आणि हेच प्रयत्न करत 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 लोक शिकत जातात आणि त्याच्यामध्ये त्या कलेमध्ये ते पारंगत होतात. कुठल्याही क्षेत्रातलं उदाहरण घ्या. महान गायक कधीही एका दिवसात महान गायक बनत नसतो. त्याच्या पाठीमागे त्याची अपार अशी मेहनत असते जी आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेला एखादा चांगला गायक गाणं गातो त्यावेळेला आपल्याला फक्त दिसत असतं की तो खूप सुंदर गाणं गातोय, पण त्याच्या पाठीमागे असणारी मोठी तपश्चर्या आपल्याला दिसत नाही. जेव्हा एखादा डान्सर अगदी आपल्याला म्हणजे मोहित करणारं नृत्य करतो तेव्हा आपल्याला वाटतं की काय सुंदर नाचलाय हा. त्याच्या पाठीमागे असणारी त्याची मेहनत आपल्याला कधीच दिसत नाही. आणि या सगळ्यामध्ये आपण फक्त सेल्फ डाऊटमध्ये स्वतःला कुठेतरी गमवत असतो. मला हे जमेल का, मला हे कसं जमेल असं आपल्याला वाटतं. माहिती, नेहमी स्वतःच्या बाउंड्रीज पुश करा, स्वतःच्या लिमिट्स पुश करा. तुम्हाला कळेल की तुमच्यात किती स्ट्रेंथ आहे. अगदी आत्ता जवळचं रिसेंटचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर PSI मेन्स 2022ची जी बॅच होती
त्या बॅचची तयारी करून घेण्यासाठी मला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असेल, डिस्कशन असेल, बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप वेळ मला अभ्यासासाठी बसावं लागत होतं. रात्री 12:30 किंवा 1 हे माझं झोपण्याचं टायमिंग होतं आणि सकाळी शार्प 5 वाजता मी उठत होते. म्हणजे जवळपास 4-4.5 तासांची झोप माझी व्हायची. पण मला दिवसभरामध्ये कधीही असं जाणवलं नाही 2 महिन्यांच्या कालावधीत की मला कंटाळा आला आहे किंवा मला आळस येतो आहे किंवा माझी झोप पूर्ण झालेली नाही आहे म्हणून माझ्या डोळ्यावरती झापड येते, असं मला बिलकुल जाणवलं नाही. आणि मला स्वतःला आश्चर्य वाटत होतं की खरंच आपल्याकडे इतकी स्ट्रेंथ आहे की रात्री 4-4.5 तासांची झोप झाल्यानंतर सुद्धा आपण दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने, पूर्ण क्षमतेने आपण आपलं काम करू शकतोय. पण त्याच्यानंतर काय झालं? एक्झाम झाली, त्यानंतर 5 नोव्हेंबरची एक्झाम होती आणि त्याच्यानंतर एक ब्रेक मिळाला, म्हणजे अर्थात 17 डिसेंबरची एक्झाम आहे. पण त्यावेळेला जी काही स्ट्रेंथ होती किंवा त्यावेळेला जितकं डेडिकेशननी मी करत होते, कुठेतरी नंतर मला असं वाटायला लागलं की नाही, थोड्या वेळाने करूयात, आळस येतोय, थोडा वेळ झोपूयात. आणि मग मी काही दिवसांचा ब्रेक घेतला, ज्याच्यामध्ये ना डिस्कशन सेशन घेतले ना मी व्हिडिओ लेक्चर अपलोड केले. त्याच्यामध्येच मला बॅकपेनचा प्रॉब्लेम सुरू झाला होता, त्याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेले आहे. त्या गोष्टी वेगळ्या की मेडिकल इश्यूज होते, त्याच्यामुळे मला ते पॉसिबल झालं नाही. पण तरीसुद्धा मला इतकं तरी माहिती होतं की आपल्यात, म्हणजे ज्यावेळेला मला ते पेन सुरू झालं होतं ते खूप आधी सुरू झालं होतं, बट त्या पेनसोबत मी इतकं सगळं काम करत होते. बट आफ्टरवर्ड मला एक पळवाट सापडली की चल आत्ता लगेच कुठली एक्झाम नाही आहे, तर आपण थोडं रिलॅक्स होऊ शकतो. आणि मग नंतर लक्षात आलं की हेच तर होतं आपल्याकडून, की आपल्याला थोडा एक्स्ट्राचा वेळ मिळाला की आपल्याला असं वाटतं की चला आहे वेळ, थोडा टाईमपास करूयात. पण ज्या वेळेला तुमच्यावरती खरंच अशी वेळ येते, एक जबाबदारी असते आणि कुठलाही दुसरा मार्ग नसतो, त्यावेळेला तुम्हाला तुमची स्ट्रेंथ समजते. आणि म्हणून लाईफमध्ये ऑप्शन्स ठेवूच नका. एखादी गोष्ट करायची आहे तर ती करायचीच आहे. स्वतःला पहा, एकदा दोनदा असं ना डू ऑर डाय या बाउंड्रीवरती आणून सोडा. ॲटोमॅटिकली तुमच्याकडून त्या गोष्टी होतील आणि त्या इतक्या छान पद्धतीने होतील की कदाचित तुम्ही त्या इमॅजिनही केल्या नसतील की आपण एखादी गोष्ट इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकतो. हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ होता की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे जी जगातल्या कुठल्याही यशस्वी माणसामध्ये आहे आणि तुम्ही सुद्धा ती गोष्ट करू शकता, ती गोष्ट मिळवू शकता जी जगातला कुठलाही इतर माणूस करू शकतो किंवा मिळवू शकतो. फक्त स्वतःला ओळखण्याची गरज आहे. आणि स्वतःला जर ओळखायचं असेल तर प्रत्येक दिवशी स्वतःची परीक्षा घ्या. प्रत्येक दिवशी चेक करा की कालच्यापेक्षा आज माझ्यामध्ये काही फरक पडला आहे का, कालच्यापेक्षा आज माझी स्ट्रेंथ वाढलेली आहे का. स्ट्रेंथ तुमच्याकडे भरपूर आहे, फक्त त्याची ओळख तुम्हाला असणं, त्याची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव, ही ओळख फक्त तुम्हीच स्वतःला करून देऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही शिकवून गेला असेल. निश्चितपणे या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी फरक पडेल आणि तो फरक पॉझिटिव्ह असेल याची मला खात्री आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर न विसरता करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.